आणि यानंतर घडामोडी मुंबई आणि उपनगरातल्या। नवी मुंबई विमानतळ परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण होणार। सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारकडून मंजुरी। पोलीस ठाण्यासाठी विविध संवर्गातील एकूण 108 पदे भरली जाणार। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पनवेल शहर आणि उल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीचे विभाजनही होणार। नवी मुंबईच्या खारघर रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती अचानक रेल्वे ट्रॅकवर पडला। पोलिसांच्या सतर्कतेने वृद्ध व्यक्तीचे प्राण वाचले, मात्र हा व्यक्ती ट्रॅकवर कसा पडला याचं कारण अद्याप अस्पष्ट। 6 तारखेच्या रात्री दादर प्लाझा सिनेमाजवळ झालेल्या बस अपघात प्रकरणी खासगी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल। खासगी बसने बेस्ट बसला जोरदार धडक दिली आणि यामध्ये 7 प्रवासी जखमी झाले। मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून दादरच्या इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची पाहणी। स्मारकाचं काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस। संजय शिरसाट यांची ही माहिती। मुंबईमधील झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजनेला मान्यता। राज्य मंत्रिमंडळाने कालच्या बैठकीत दिली मान्यता। झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणामार्फत योजना राबवली जाणार। मुंबईमधील रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी पुनर्विकासासाठी MMRDA वरती 14,000 झोपड्यांची जबाबदारी। पुनर्विकासासाठी तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या। 4 कंपन्यांनी निविदा केल्या सादर। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून 471 कोटींचा निधी। एसटी मधील 83,000 कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्यातील वेतनाचा प्रश्न सुटला। बांधकाम उद्योगात नागरिकांच्या जीवाशी खेळ। कल्याण पूर्व लेग्राम या परिसरामध्ये बनावट सिमेंट फॅक्टरीचा पर्दाफाश। नामांकित कंपन्यांच्या बॅगमध्ये नॉट फॉर रिसेल सिमेंट भरून विक्रीचा गोरखधंदा। जागरूक नागरिकांमुळे समोर आला हा संपूर्ण प्रकार। कल्याण पूर्वमध्ये आमदार सुलभा गायकवाड ॲक्शन मोडवर। गणपती नवरात्रीनंतर खड्डेमुक्त रस्त्यांचा निर्धार करत स्वतः उतरल्या रस्त्यावर। पावसाच्या विश्रांतीनंतर युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याच्या कामाला आला वेग।